नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वयाच्या 40 नंतर जर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड जडपणा, हातपाय अजिबात ताकद नसल्यासारखे वाटतात आणि मनात एकच विचार येतो की आज आपण काहीच करू नये, काही पावलं चाललात की दम लागतो, जिना चढताना गुडघे इतके दुखतात की विचारूच नका आणि दिवसभर थकवा जाणवतच राहतो. आपण त्याला वय झालंय, कामाचा ताण आहे, झोप पूर्ण झाली नाही असं म्हणून दुर्लक्षित करतो. पण मंडळी, हे संकेत शरीर आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगण्यासाठी देत असतं. मंडळी, या समस्येसाठी तुम्हाला महागड्या सप्लिमेंटची किंवा क्लिष्ट उपचारांची गरज नाही आहे. तुमच्या घरातच अतिशय साध्या पण शक्तिशाली गोष्टी आहेत, ज्या योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला घेतल्या तर शरीरामध्ये पुन्हा एकदा ऊर्जा, ताकद आणि ताजेपणा निर्माण करू शकतात. तेव्हा ते 2 पदार्थ कोणते, ते कधी खावे, त्यांचं प्रमाण किती असावं आणि कोणी ते अजिबात खाऊ नये, ही संपूर्ण माहिती सविस्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिलं तर एक गोष्ट ठामपणे समजून घ्या, सतत जाणवणारा थकवा हा काही आळस नसतो आणि तो नॉर्मल समजून दुर्लक्षित करणंसुद्धा योग्य नाही आहे किंवा असं अजिबात आपण केलं नाही पाहिजे. मंडळी, आपलं शरीर हे अत्यंत सूक्ष्म पातळीवर काम करत असतं. आपण जे अन्न खातो त्यातून मिळणाऱ्या पोषक द्रव्यांवर प्रत्येक पेशी अवलंबून असते. शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करणारी सूक्ष्म केंद्र असतात. या केंद्रांना पुरेसं आणि योग्य इंधन म्हणजेच प्रोटीन, चांगले फॅट्स, जीवनसत्वे आणि खनिजे या गोष्टी मिळाल्या नाही तर ऊर्जा निर्मिती कमी होते. हीच कमी ऊर्जा आपल्याला थकव्याच्या स्वरूपामध्ये जाणवते. म्हणूनच काही लोक पुरेशी झोप घेऊनही सकाळी ताजेतवानं वाटत नाही, कारण प्रश्न झोपेचा नसतो तर पेशींना मिळणाऱ्या पोषणाचा असतो. शरीर आधी सौम्य संकेत देतं. जडपणा, सुस्ती, कामात लक्ष न लागणं आणि आपण ते दुर्लक्षित केलं तर हे संकेत हळूहळू तीव्र होऊ लागतात. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे वयानुसार स्नायूंची जसजशी घट होत जाते, वय वाढतं तसतसं शरीरातील स्नायूंचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होत जातं. स्नायू हे फक्त हालचालीसाठी नसतात तर ते आपल्या संपूर्ण चयापचय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मंडळी, स्नायू कमी झाले की ताकद घटते, शरीराचा समतोल बिघडतो आणि अगदी छोट्या कामानंतरही दमछाक होऊ लागते. अनेकदा लोक म्हणतात पूर्वीसारखी ताकद आता राहिलेली नाही, पण त्यामागे स्नायूंची घट आणि प्रोटीनची कमतरता असू शकते. लघवीमध्ये फेस येणं किंवा फेससारखं दिसणं, केस गळणं, नखे ठिसूळ होणं किंवा मग त्वचा कोरडी पडणं, ही सगळी शरीरातील सूक्ष्म पोषण तुटीची लक्षणं असू शकतात. पण आपण ती वेगवेगळी समस्या समजून त्यावर वरवरचे उपाय करतो. परिणामी मूळ कारणाकडे लक्ष दिलं जात नाही आणि शरीरातून हळूहळू कमकुवत होत राहतं. मंडळी, तिसरं आणि अनेकदा दुर्लक्षित कारण म्हणजे पचनशक्ती. आपण कितीही पौष्टिक अन्न खाल्लं तरी ते नीट पचलं नाही आणि त्यातील पोषण द्रव्य शोषले गेले नाही तर शरीराला त्याचा उपयोग होत नाही. गॅस, अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता या तक्रारी सतत असतील तर याचा अर्थ आतड्यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे आणि त्याच्याचमुळे आतडी व्यवस्थित काम करत नाही तर जीवनसत्वे आणि खनिजे रक्तामध्ये योग्य प्रमाणात पोहोचत नाही. त्यामुळे ऊर्जा कमी वाटते, सांधे आखडल्यासारखे वाटतात, अंगामध्ये कडकपणा जाणवतो आणि मनही उदास होतं. म्हणूनच थकण्याचा विचार करतानाही फक्त मी किती काम केलं आहे हा प्रश्न न विचारता माझं शरीर अन्नाचं योग्यरित्या पचन आणि शोषण करतंय का हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. उपाय शोधताना केवळ काय खावं यावर नव्हे तर ते कसं, किती आणि केव्हा खावं यावर लक्ष केंद्रित केलं तर थकवा कमी करण्याची खरी सुरुवात होत असते. मंडळी, पहिला जादुई पदार्थ म्हणजे शेंगदाणे. साधे, स्वच्छ आणि सहज उपलब्ध पण पोषण मूल्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी शेंगदाण्यांमध्ये उच्च दर्जाचे वनस्पतीजन्य प्रोटीन असतं, जे स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी महत्त्वाचं असतं. आपण दिवसभर चालणं, उभं राहणं, वजन उचलणं किंवा अगदी बसून काम करणं या सगळ्या क्रियांमध्ये स्नायूंवर ताण येतो. त्यांची योग्य पुनर्बांधणी झाली नाही तर थकवा, अशक्तपणा आणि अंगदुखी जाणवू शकते. शेंगदाण्यांतील हेल्दी फॅट्स शरीराला स्थिर आणि टिकाऊ ऊर्जा देतात. साखरयुक्त पदार्थांमुळे
जशी ऊर्जा पटकन वाढते आणि लगेच कमी होते तसे शेंगदाण्यांबाबत होत नाही. त्यातील फॅट्स आणि प्रोटीनमुळे ऊर्जा हळूहळू मुक्त होते. त्यामुळे दीर्घकाळ ताजेपणा टिकतो आणि भूकही नियंत्रणात राहते. शेंगदाण्यांची दुसरी मोठी ताकद म्हणजे त्यातील खनिज आणि बी समूह जीवनसत्वे. मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम ही हाडं, स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी अत्यावश्यक खनिजे आहेत. अनेकांना हातपायांमध्ये झिंझिण्या येणं, स्नायूंमध्ये आकडी येणं, चिडचिड किंवा झोप न लागणं अशा तक्रारी असतात. यामागे मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. मंडळी, शेंगदाणे नियमित आणि मर्यादित प्रमाणामध्ये घेतल्यास मज्जासंस्थेला स्थैर्य मिळू शकतं. त्यातील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी, एकाग्रतेसाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे शेंगदाणे हे केवळ टाइमपास खाणं नसून योग्य प्रकारे वापरल्यास ते दैनंदिन पोषणाचा मजबूत आधार बनवू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्यांतील फायबर. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांची हालचाल नियमित राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. पोट साफ आणि व्यवस्थित असेल तर शरीरातील सूज, जडपणा आणि सुस्ती आपोआप कमी होऊ शकते. चांगलं पचन म्हणजे अन्नातील पोषण द्रव्यांचं योग्य शोषण. त्यामुळे शेंगदाणे हे फक्त स्नायूंसाठीच नाही तर संपूर्ण मेटाबॉलिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात, अचानक भूक लागणं कमी करतात आणि अनावश्यक स्नॅकिंगपासून वाचवतात. योग्य प्रमाणामध्ये भाजून किंवा भिजवून घेतलेले शेंगदाणे हे साध्या आहारातही मोठा फरक घडवू शकतात. मंडळी, दुसरा जादुई घटक म्हणजे मनुका. वाळलेल्या द्राक्षांपासून तयार झालेली ही छोटीशी पण पोषक समृद्ध गोष्ट. मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर असली तरीसुद्धा त्यासोबत फायबर, पोटॅशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे ते केवळ गोड नाही तर संतुलित ऊर्जा देणारे आहे. रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाल्ल्याने ते पचन सुधारण्यास मदत करतं, आम्लपित्त कमी करतं आणि आतड्यांची हालचाल सुरळीत करतं. सकाळी तोंड कडू वाटणं, छातीमध्ये जळजळ होणं किंवा गॅसचा त्रास असणं अशा तक्रारींमध्ये हा साधा उपाय उपयुक्त ठरू शकतो. त्यातील पोटॅशियम हृदयासाठी लाभदायक आहे आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास देखील मदत करतं. लोहामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास हातभार लागतो, ज्यामुळे थकवा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसू लागतं. याशिवाय अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून त्वचा आणि केसांच्या आरोग्यास आधार देतात. अशा प्रकारे शेंगदाणे आणि मनुका हे दोन्ही साधे पदार्थ मिळून ऊर्जा, पचन आणि एकूण आरोग्यासाठी प्रभावी नैसर्गिक जोड ठरू शकतात. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे हे दोन्ही घटक नेमकी कसे घ्यायचे. सर्वप्रथम प्रमाण लक्षात घ्या. कोणताही आरोग्यदायी पर्याय असला तरी अतिरेक टाळणं आवश्यक आहे. शेंगदाण्यांचं प्रमाण आपल्या एका मुठीमध्ये मावेल इतकं ठेवा. साधारण एक छोटीशी मूठ जी आहे ती पुरेशी आहे. मनुके 10 ते 12 इतकेच घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या स्वच्छ वाट्यांमध्ये पाण्यात भिजवून ठेवा. भिजवल्यामुळे त्यातील काही नैसर्गिक घटक मऊ होतात, एन्झाईम सक्रिय होतात आणि पचनास मदत मिळते. विशेषतः शेंगदाणे भिजवल्याने ते थोडेसे हलके होतात आणि शरीरातील पोषण शोषण अधिक सोपं जातं. ही छोटी तयारी पुढच्या दिवसाची ऊर्जा मजबूत करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.